झोपेतून उठून खरकट तोंड घेऊन मी निघालोय घराच्या बाहेर. मी चाललोय सध्या स्टेशनला. ते कशाला ना, तर आमचा राम डॉन आलेला आहे सध्या, त्याला घ्यायला चाललोय. त्याचं यायचं कारण असं ना की आज आम्हाला जायचं होतं नाशिकला. आणि नाशिकला का जायचंय हे तुम्हाला आता थोड्या वेळात कळूनच येणार. त्याच्या पहिले भाऊ जरा डॉनला घेऊन येऊ. म्हणजे यार याला तर ओळखता ना तुम्ही, याच्या पहिले पाहिलेलं आहे. पाहिला ना काळा डांबर आमचा. तो म्हणे मी आलोय लवकर आहे मला घ्यायला. तर सकाळी सकाळी आला होता, त्याला घ्यायला गेलो. हा सध्या आला होता पुण्यानी. आणि तुमच्या डोक्यात प्रश्न असणार की आम्हाला नाशिकला का जायचंय. तर त्याचं रिझन असं ना की पंकजच्या बहिणीचं लग्न होतं. आता गाडी तर लावली आम्ही मेडिकलला. मेडिकलनी घरी आम्ही पायी आलो, कारण घरची एक गाडी सध्या बंद आहे. तिलाही काही दिवसात दादा म्हटला की मी चालू करून देईल. तर तेवढ्यात म्हटलं चल भाई थोडा धूपके मजे लेते हुए घुमते. आणि येता बरोबर सीन बघा, या पादऱ्याची ना फाटत होती कुत्र्यांनी, म्हणजे आमच्या ब्रुनोनी. घरात यायला भीती वाटत होती. नाही ना भाई पकडना बोले उसको, असं की नाही याला आमचा ब्रुनो चावणारच होता. बट ते जाऊ द्या. चला सध्या घरात आलोय. त्याला म्हटलं तू फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे कर आणि जेवण खावण करून निघूया आम्ही स्टेशन जाण्यासाठी. कारण याच्यात आमचे 1-2 तास जाणारच होते. दादाला बघा व्हिडिओ काढतोय म्हणून मस्त्या चालू होत त्याचे. अरे म्हटलं जरा सुधर भावा, लग्न आहे तुझं काही दिवसावर. हे म्हटल्यानंतर माझा भाऊ मला खूप गोड बोलतो. आता ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. असंच हसी मजाक करत करत निघालो आम्ही स्टेशन जाण्यासाठी. कारण आमच्या घराजवळ स्टेशन जास्त दूर तर आहे नाही. सगळ्यात पहिले आम्हाला नाशिकला जायचं, तर तिथे जाऊन बघू आमचा प्लॅन काय होतो आणि काय नाही. कारण पंकजच्या घरात काही कार्यक्रम चालू आहे, म्हणजे घरातल्या घरातच आहे. त्याच्यासाठी माझा याचा विचार आहे की तेव्हापर्यंत आम्ही थोडं नाशिक फिरूया. कारण नाशिक आणि मनमाड हे मला लहानपणीपासून काही नवीन नाहीये. माझं फिरणं वगैरे चालूच राहते, कारण माझे मामा राहतात या कारणाने. स्टेशनवर घेऊन तो बसलोय, कारण गाडी यायची होती. म्हटलं यार ठीक आहे, म्हटलं टाइमपास करत बसू, दुसरं काही करू नाही शकत. तेवढ्यात आमची गाडी पण आली. आणि गाडीत आली तर 1 घंट्याचा ट्रॅव्हल आहे. म्हटलं बाई हिरो बनूया, म्हणजे गेटवर उभं राहून जाऊया. ते किडे तर आमच्यात पहिलेपासूनच आहे. तेवढ्यात गाडी एकदम स्पीडने होती. तर राम भाऊचं बोलणं होतं, भाई बोले बम भगारा, बोले बम भगारा. आता कायच बोलू याला मी. असंच मस्ती करत करत पोहोचलोय आम्ही नाशिकला. आणि ना इथून बाहेर निघून आमचा विचार होता कॅब वगैरे करून डायरेक्ट एका स्पॉटवर जायचं. ते कोणतं तर ते तुम्हाला आता मी सांगतो म्हणजे दाखवूनच देतो यार. कारण इथे ना किती दिवसापासून माझा जायचा विचार चालू होता. म्हटलं यार ह्यावेळेस जाऊन असं करून ना ते विसरूनच चाललो होतो. म्हणून ह्यावेळेस सगळ्यात पहिले आम्ही चाललो तिथे म्हणजे ना मला जायचं होतं स्पेशल झटका पाणीपुरीवर. किती दिवसापासून ही खायची इच्छा होती यार. पाणीपुरी तर 1 नंबर लागली मला. म्हणजे तिखट पण खूप होती. आता किती तिखट लागली हे उद्या सकाळी कळेल, ते नाही सांगू शकत. तेवढ्यात हसी मजाक करून आम्ही निघालो आता सध्या घरी जाण्यासाठी. म्हणजे आल्यापासून पंकजच्या घरी एक चक्कर झाली. तो व्हिडिओ मी काढला नाही, म्हणजे काढलाही असेल तर तो डिलीट झाला असणार, कारण सस्ते नशे चालू आहे माझ्या फोनचे सध्या. आलोय घरी, हे बघा याचे मस्त आहे. चला मग.